मन मंदिरा गजर भक्तीचा. एखादा झोपी गेलेला मनुष्य स्वप्नात पालखीत बसला, तो दृष्टांत पुढे सांग. पालखीत बसला आता काय, झोपलाय गादीवर, डोळे उघडायच्या अगोदर अगदी असा वर पाय करून बाहेर टाकायला लागला. पालखीत झोपलाय ना. गादीवर झोपला असेल तर बाहेर कोण उतरता येतं. म्हणजे पालखीत झोपलाय तेव्हा असा वर पाय करून टाकलाय, ते खाली झोपलं तर जमीन, ते काही दिसत नाही. डोळे उघडले. महाराज म्हणतायत तर जागृतीच्या दृष्टीने सर्व स्थिती त्याला खरोखर प्राप्त झाली आहे काय? नाही. स्वप्नात पालखीत बसलाय ठीक आहे, पण जागृतीच्या दृष्टिकोनातून त्याला काही स्वप्नातल्या स्वप्नात ठेव, जागृती आणू नकोस. काय स्वप्नात लग्न झालं, काय प्रत्यक्षात होत नव्हतं, कारण जवळजवळ 20-25 मुलींनी त्याला नको म्हटलं होतं. त्याला कारण मला विचारू नका, ज्याचं नसेल त्याला विचारा. मला काय, मी काही बघितली नाही काही नाही. पहिल्यांदाच आमच्या घरून आली, आम्ही पास केली, त्यांनी पास केली, प्रश्नच नाही. तेव्हा बघण्याचा काही प्रश्न, पूर्वीच्या काळी मुलांनी मुलगी बघण्याचा प्रश्न नव्हता. वडीलधाऱ्याने मुलगी बघितली की आपण मान खाली घालून हो म्हणायचं. आपलं नशीब असेल तर चांगली मिळते, माझं नशीब फार चांगलं आहे. आहे ते सांगायला काय हरकत आहे का? काय लपून, आता 80 वर्ष लाजू आहे मी असं. म्हणजे तुम्हाला बरं वाटेल का? काही लाजायचं काही गरज आहे काय? आता पतवंड झालं काय, पण हा सुद्धा योग लागतो नीट. हा सुद्धा नीट योग लागतो. हो फार अवघड आहे. नवरा चांगला मिळणं आणि बायको चांगली मिळणं अवघड आहे, इतकं सोपं नाही आहे. ज्याला मिळाली असेल त्यांनी भाग्य म्हणावं, तिला सांभाळावी नीट. आणि ज्याला नवरा चांगला मिळाला असेल त्या बाईने सुद्धा त्याला नीट सांभाळावं बरं का. पोराबाळ्यांच्या ताब्यात तर कधी देऊ नये. मी तुम्हाला वर्म सांगतो, बाईने आपला नवरा आपल्या पोराबाळांच्या ताब्यात देऊ नये आणि पुरुषांनी आपली बायको आपण असे तोपर्यंत पोराबाळांच्या ताब्यात देऊ नये, तरच खरा नवरा, खरंच खरी पत्नी. जरा व्यवहार सुद्धा सांगतो. जाताना इस्टेट असेल तर असं लिहून ठेवा की आहे तोपर्यंत ती उपभोग घेईल, ती गेल्यानंतर तुम्ही. म्हणजे त्या इस्टेटीच्या लोभाने का होईना पाणी पाजायला येतील, नाही तर उचलायला सुद्धा यायचे नाही ते हरामखोर. माझं बोलणं अतिशोक्तीचं नाही. मग अशीच ज्यांचं वृद्धाश्रम उघडली त्यांचा फोन होता. ते म्हणले आता आम्ही 25वा उघडतोय, तुम्हाला ऐकून आवडणार नाही. 25वा उघडतोय. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. आणि मी त्यांना एक सांगितलं. मला म्हणले वा महाराज तुमचं म्हणणं अगदी 100% खरं आहे. म्हटलं मी तुम्हाला सांगू का, झोपडपट्टीतली बाई तुमच्याकडे येणार नाही, झोपडपट्टीतला बापही तुमच्याकडे येणार नाही. तो झोपडीत आपल्या आईबापाला सांभाळेल. आणि जे एकदम श्रीमंत आहेत त्यांची आई किंवा बाप येणार नाही. पण हे व्हाईट कॉलर जे जास्ती गप्पा मारतात ना, त्यांचेच आई बाप तिथे येतात. राग मानू नका माझा तुम्ही, जरा अंतर्मुख होऊन विचार करा. झालेल्या दिवशी जर कचऱ्याच्या टोपलीत टाकलं असतं तर तुमचं काय झालं असतं. जरा खाली येऊन बोलतो. अमृतानुभव ऐकण्याकरता हे सुद्धा ऐकावं. माझं एक नेहमीचं वाक्य आहे, ज्यांना दिसणारा बाप कळत नाही, ज्यांना दिसणारी आई कळत नाही, त्यांना न दिसणारा पण असणारा देव कसा कळावा. साधं सरळ गणित आहे. साधं सरळ गणित आहे. सरळ. बाप दिसतोय पण कळत नाही, आई दिसते पण कळत नाही, मग न दिसणारा देव कसा कळावा तुम्हाला. त्याच्याकरता अमृतानुभव या, म्हणजे सगळंच कळेल. सगळंच कळेल. हे जग असंच आहे, असंच आहे. एक मी तुम्हाला सांगतो का, आपल्याला वाटतं आपल्या मनासारखं व्हावं. नाही नाही, आपल्या मनासारखं न होणं हे जीवन. तुम्ही उगीचच खोडत बसता.
आहे का? कुडत बसणं ना नामे जास्ती अडकणं. कुडत बसणं याचा अर्थ परतंत्र होणं. माझं बोलणं कळलं का? कुडत बसणं नामे परतंत्र होणं, मुक्त असणं. ठीक आहे, तू तुझ्या पद्धतीने वाग, आम्ही आमचा आनंद तुझ्याकरता सोडणार नाही, तुझ्या आड येणार नाही, तुला आड होईल असं आम्ही वागणार नाही, पण आमच्याही जीवनाच्या आड तुला येऊन देणार नाही. आनंद भोगावा आपला. उगीच गुंतागुंती करण्याचं काही कारण नाही आहे. मी काही ब्रह्मचारी नाही, मी काही संन्यासी नाही, मी पारमार्थिक सुद्धा नाही, साधा संसारिक आहे. देवाच्या कृपेने जेवढं सांगता येतं तेवढं सांगतो, जेवढं कळलं मला अनुभवात आलं तेवढं सांगतो. आणि याला जर परमार्थ म्हणत असाल तर जरूर म्हणा. पंढरीची वारी नेमाने करतो, रोज ज्ञानेश्वरी वाचतो, हे सुद्धा त्यांनी बुद्धी दिली म्हणून. ती जर बुद्धी फिरली तर मला माहिती आहे, ज्यांनी माळा घातल्या त्यांनी माळा काढून टाकल्या, त्यापेक्षा न घातलेली बरी. म्हणजे तुम्ही घालू नका असं नव्हे काय, पण घातली तर त्या माळेचा अनादर करू नका. परवाच मला कोणीतरी भेटलं, ते म्हणले दिसला नाही, ते म्हणे त्यांनी त्याच्या स्वतःची माळ काढली, बायकोची काढली, मुलींची काढली. म्हटलं बरं झालं, भाग्यवान आहे. आता नाही कळेल, पण कालांतराने पश्चाताप होऊन त्याला कळेल काय आहे ते. मागे लागू नका, मागे लागू नका. कोणाच्याही मागे लागल्यानंतर आपण आपलं सुख हरवून बसतो. मागे लागणं नामे परतंत्र होणं, नाही का? मागे लागणे शब्दाचा अर्थ काय? परतंत्र होणं, परतंत्र होणं. लक्षात ठेवा, या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला आनंद भोगता येईल, तुम्हाला सुख भोगता येईल. म्हणून या ठिकाणी म्हणाले पालखी चालली आपली, कळलं का? स्वप्नात पालखीत बसला नाही खाली, ते निद्रा जेव्हा नाही तेव्हा जो जैसे ते टाई तैसा जी स्वप्नी काही न देखीजे. अरे काय घडलं म्हणाले पुढे? जो निद्रेत आहे त्याला प्रत्यक्ष स्वप्नात काय दिसणार आहे? अरिसा आपण न पाहे परी मुखचे पाया वाया जाय, ते नेविणाय आपण पाहणिक. आरसा आहे बघा, आरशात पाहिलं तर मुख आहे ना, आरशात नाही पाहिलं तर मुख नाही का? काय आरशात पाहिलं तर मुख आहे, न पाहिलं तर मुख नाही का? अरे आरशात पाहिलं तर मुख आहेच आहे, न पाहिलं तरी आहेच आहे, पण पाहण्यामधून आनंद आहे. पाहण्यामधून तो दृष्टांत चाललाय. पाहण्यामधून काय आहे? आनंद आहे. कारण जे पाहणं आहे ते परिच्छिन्न नव्हे, मीच मला पाहतोय, मीच मला पाहतोय. आपण आपल्या अंगावर हात फिरवतो, आपल्यालाच बरं वाटतं, नाही का? काय जवारीच्या रस्त्याने आपल्या दिंडीतले माणसं आमच्या चालतात, थकतात, बसतात, आणि मग काय स्वतःच पाय स्वतःच्या हाताने दाबतात. काय आनंद भेटतो, काय आनंद भेटतो. मी म्हटलं कोणाचे पाय दाबताय? नाही म्हटलं माझेच मी दाबतोय. काय काही वेळेला अलीकडच्या मुलांना तोंड धुण्याची सवय नसते. मग आपण सांगतो जरा तोंड धुवा ना. नाही धुवा ना, अहो तुमचंच तुम्हाला बरं वाटेल, कळलं का? आमचं तोंड नका धुवू, आमचं तोंड धुवू नका, तुमचं तुम्ही धुवा, म्हणजे तुम्हाला स्वच्छ वाटेल. तसा अमृतानुभव म्हणजे आपणच आपलं तोंड धुवून आरशात आपल्याच बघणं, हाच अमृतानुभव. मन मंदिरा गजर भक्तीचा.